नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की 29 तारखेला राज्य सरकारच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी जुलै महिन्याचे पैसे वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे. हा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर, शासन निर्णय मंजूर झाला किंवा जाहीर झाला, निधी मंजूर झाला, आता आमच्या खात्यामध्ये हे प्रत्यक्ष पैसे कधी येणार याविषयी माहिती द्या. साहजिकच मी समजू शकतोय, कारण हे पैसे माझ्या दिव्यांग बांधवांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. जे काही आहे ते त्या पैशांवर त्यांचं सर्व काही डिपेंड आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न हे त्यांच्या भावनेशी निगडीत असल्या कारणाने त्याला उत्तर देणं हे माझं काम आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, एक विनंती असेल, जे लोक या व्हिडिओवरती आहेत किंवा जे लोक ही व्हिडिओ बघतील त्यांना एक विनंती असेल की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण महत्त्वपूर्ण अपडेट आपण या चॅनलवरती देत असतो. तर आता शासन निर्णय जाहीर झाला आहे, म्हणजे मंत्रालयाच्या स्तरावरून जे काही मंत्रालयाचे जे काही सचिव असतील, अपर सचिव असतील, सचिव असतील किंवा जे संबंधित अधिकारी असतील, त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा पैसा किंवा हा निधी मंजूर झाला आहे. म्हणजे जे काही मंत्रालयाचं जे काम होतं ते पूर्ण झालं आहे. म्हणजे आता मंत्रालयाकडे आपण बोर्ड दाखवू शकत नाही. आता हा शासन निर्णय जो आलाय तो कोणाशी संबंधित आहे, तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाशी संबंधित आहे. मग ते दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हा शासन निर्णय आल्यानंतर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या जे काही अधिकारी असतील किंवा आयुक्त असतील त्यांचं काम काय आहे, तर हे जे काही निधी जेवढा मंजूर झालाय त्या निधीच्या स्वरूपावरती त्या याद्या मागवल्या जातात. आता जर समजा हा आपला डिपार्टमेंट पूर्णपणे जर दिव्यांग विभागाशी निगडीत जर असता तर तिथून लगेचच निधी आपला कोषागारातून मंजूर करून डायरेक्ट डीबीटीसाठी पाठवला असता. परंतु तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की ही जी योजना आहे ही काही महिन्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून चालवली जात आहे. मग आता सामाजिक न्याय विशेष विभागाकडून या याद्या आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. कोणाला? दिव्यांग सक्षमीकरण विभागाला. म्हणजेच आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग काय करणार, आज किंवा उद्या किंवा आजच त्या सामाजिक न्याय विशेष विभागाकडून याद्या मागवणार. यासाठी संबंधित विभागाला ऑफिशियल ऑनलाईन पद्धतीने मेल टाकून किंवा त्यांच्या सर्व्हर रिलेटेड काही रिक्वेस्ट असेल ती पाठवून ते याद्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे मागवल्या जातील. कारण नवीन फॉर्म ॲड झाले असतील, काही नावं कमी झाली असतील, अशा सगळ्या गोष्टी हे याद्या सामाजिक न्याय विशेष विभागाकडे असतात. तर याद्या आत्ता प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभाग काय करणार, त्या याद्यानुसार जेवढाही निधी लागतो तो निधी मंजुरीसाठी कोषागाराकडे पाठवतो. म्हणजे जे आपलं फायनान्स डिपार्टमेंट आहे, योजनेसाठी फायनान्स डिपार्टमेंट असतो, त्या फायनान्स डिपार्टमेंटकडे ते पैसे मंजुरीसाठी पाठवले जातात. आता याला सुद्धा 1 ते 2 दिवस लागतात, कारण ऑलरेडी निधी मंजूर झाल्याचा शासन निर्णय असल्या कारणाने ऑलरेडी कोषागारामध्ये पैसे असतो, फक्त त्याला परवानगी लागते. तिथे परवानगी प्राप्त झाल्यानंतर त्यांनाही पैसे देण्यास काहीही हरकत नसते. त्यामुळे हे पैसे मंजूर झाल्यानंतर संबंधित विभाग काय करतो, ते याद्या डिजिटल स्वरूपाच्या याद्या, कुठल्याही कागदपत्र किंवा कुठल्याही वेबसाईटवरती त्या याद्या दिसत नाहीत, लक्षात ठेवा. तर त्या ज्या याद्या असतात त्या याद्या आणि संबंधित याद्यानुसार आकडेवारीनुसार जेवढे काही पैसे लागतात ते पैसे हे डिजिटल स्वरूपामध्ये डीबीटीकडे ट्रान्सफर केले जातात. का बाबा एवढ्या पैसा एवढे लाभार्थी यांचे हे पैसे वाटप करावे, अशा पद्धतीचा हा सगळा सिस्टम आहे, लक्षात ठेवा. पण तुम्हाला एक माहीत आहे की दिव्यांग सक्षमीकरण विभागाचं सर्व काही ओके असताना सुद्धा किंवा मंत्रालयाच्या स्तरावरून सगळे ओके असताना सुद्धा किंवा सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून सर्व काही ओके असताना मध्ये एक मार्ग खातो, तो म्हणजे डीबीटी पोर्टल. आता आपल्याला जी आपण SAS म्हणून जी काही साईट वापरतोय ही डीबीटी साईट नाही आहे, ते एक डिस्प्ले साईट आहे, लक्षात ठेवा. तिथे आपण फक्त चेक करू शकतो पैसे कोणाला आलेत किंवा किती आलेत, कोणत्या महिन्यात आलेत वगैरे, किंवा स्टेटस वगैरे चेक करू शकतो. तो बॅकएंडला एक ॲक्सेस दिला आहे त्या पोर्टलला, ते डीबीटी पोर्टल नाही आहे, लक्षात ठेवा. डीबीटी पोर्टल हे बॅक साईडला काम करतं, लक्षात ठेवा. म्हणून डीबीटी पोर्टल हे कारण समोर ठेवून आमचे पैसे थांबू नये अशा पद्धतीची मागणी असणार आहे. पण तरीसुद्धा हे जर पैसे डीबीटीचं कारण समोर ठेवून जर मागे पुढे होत असेल तर आपण शांत बसणार नाही आहे. जे काही महाआयटीच्या माध्यमातून हे पोर्टल रन केलं जातं त्यांना आपण जर लेट होत असतील पैसे तर नक्कीच त्यांना आपण मेल करणार किंवा त्यांच्याशी संपर्क साधून नेमकी अडचण काय आहे, ती अडचण जर खरंच खरी असेल तर पैसे जरी लेट गेले तरी आपण समजू शकतोय. पण सर्व काही ओके असताना पैसे जर लेट जात असतील तर हे चालणार नाही, अशा पद्धतीची रिक्वेस्ट विनंती आपण त्यांना करणार. आणि हे पैसे मंजूर झालेत त्याच स्पीडमध्ये हे पैसे आमच्या खात्यामध्ये आले पाहिजे, अशा पद्धतीची
रिक्वेस्ट आपण करणार. तर ओव्हरऑल तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या असतील. लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सर पैसे आमच्या खात्यामध्ये कधी येणार. तर पैसे येण्यासंदर्भात जे काही डिपार्टमेंट आहेत ते डिपार्टमेंटचं काम हे पूर्णपणे ओके आहे, काय अडचण नाही आहे. राहिलाय प्रश्न फक्त DBT पोर्टलचा. आता DBT पोर्टल संदर्भात प्रत्येक तहसीलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरती एक भयानक असं एक पत्रक लावलेलं आहे की 15 जुलैपर्यंत हे पैसे येण्याची 15 जुलैपर्यंत कामकाज बंद. मग कामकाज बंद म्हणजे पैसे पण येणार नाही का, अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण बॅकएंडला मात्र DBT सर्व्हर असतं असं काही नाही आहे. एवढं पूर्ण महाराष्ट्राचं योजनांचं DBT सर्व्हर बंद झालं तर संपला विषय, तर असं काही नाही आहे. ते फक्त वेबसाईट मायग्रेटचं काम सुरू आहे. DBT पोर्टल ऑलरेडी ॲक्टिव्ह असेल असं मला या ठिकाणी वाटतंय. पण शेवट अधिकारी किंवा जे नोटीस दाखवतात त्यानुसार आम्हालाही सांगावं लागतं का ठीक आहे असं असं असेल. पण तुम्हाला याच्यातले बारकावे समजले असतील तर हे पैसे लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये येतील. थोडासा कालावधी मागे पुढे होईल, परंतु जर खूपच मागे पुढे जर झालं तर महाआयटीकडे आपण पत्रव्यवहार करून नेमका एक्झॅक्ट कारण काय आहे हे मागवणार आणि तुमच्यासमोर ठेवणार. अशा पद्धतीने ही माहिती आहे. लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता सर पैसे कधी येणार. तर पैसे येण्यासाठी अशा गोष्टी असतात आहेत, म्हणून पैसे मागे पुढे होतील. एक्झॅक्ट एखादी तारीख समजली की तुम्हाला मी देणार, परंतु सध्या स्थितीला तरी कोणत्याही प्रकारची 100% खात्रीशीर अशी तारीख समोर येताना दिसत नाही. त्यामुळे थोडासा धीर धरा, नक्कीच आनंदाची बातमी तुमच्यासमोर घेऊन येईल. तोपर्यंत ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. जाता जाता एवढीच विनंती की आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या बांधवांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्यास सहकार्य करा. धन्यवाद.